उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना क्रीडा सेनेचा हा उपक्रम आहे। शिवसेना पक्षाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर स्मरणार्थ आर्मी महारक्तदान यात्रेचं आयोजन करण्यात आलं। देशाच्या सैनिकांसाठी शिवसैनिकांतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय। तर आज संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे, चंद्रहार पाटील आणि अनेक खासदार देखील उपस्थित राहणार आहेत। शिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या शिबिरासाठी उपस्थित आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेकडून आज दिल्लीमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या क्रीडा सेनेचा हा सगळा उपक्रम आहे आणि त्यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक खासदार देखील आज उपस्थित आहेत। शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर स्मरणार्थ आर्मी महारक्तदान यात्रा असं या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। देशाच्या सैनिकांसाठी शिवसैनिकांतर्फे हे रक्तदान शिबिर आहे आणि याच रक्तदान शिबिरामध्ये अनेक जण देखील रक्तदान करताना सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर या संपूर्ण उपक्रमादरम्यान संध्याकाळी 6 वाजता एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यात संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे, चंद्रहार पाटील आणि इतर देखील शिवसेनेचे खासदार हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या उपक्रमासाठी नुकतेच पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। दिल्लीमधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ऑपरेशन हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या क्रीडा सेनेच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।